95 पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे। सरकार मोठा निर्णय घेणार आहे का? 7,500 रुपये पेन्शनची मागणी मान्य होणार की पुन्हा पेन्शनधारकांना धक्का बसणार? 2026 मधील ही नवीन माहिती प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाने जाणून घ्यायलाच हवी, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MM इन्फो मध्ये। EPF पेन्शन संबंधित नवीन चर्चा पुन्हा एकदा वेगाने सुरू झाली आहे। अनेक पेन्शनधारकांच्या मनात एकच प्रश्न आहे, सरकार नेमका काय निर्णय घेणार? 7,500 रुपये पेन्शन मिळणार का? नवीन नियम लागू होणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सर्वप्रथम थोडक्यात समजून घेऊया। EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995। देशभरातील लाखो पेन्शनधारक अनेक वर्षापासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत। 1,000 पेन्शन अपुरे असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। आता या सर्वात महत्वाच्या अपडेटकडे। 2026 मध्ये EPS पेन्शन पुन्हा हायर पेन्शन आणि पेन्शनधारकाच्या मागण्याबद्दल चर्चा वाढलेली दिसत आहे। यामुळे अनेकांच्या मनात आशा निर्माण झाली आहे। पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे। सध्या उपलब्ध माहितीनुसार EPS 95 संबंधित विविध मागण्या, पेन्शन वाढ, सुविधा आणि इतर मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत असते। मात्र अधिकृत अंतिम निर्णय आल्यास त्याची माहिती सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न आम्ही MM इन्फोवर करू। कोणती व्हायरल पोस्ट पाहून लगेच विश्वास ठेवू नका। सोशल मीडियावर फिरणारी प्रत्येक माहिती खरी असतेच असं नाही। आता मोठा प्रश्न, सरकारने खरंच अंतिम निर्णय घेतला आहे का? 7,500 रुपये पेन्शन लगेच सुरू होणार आहे का, की अजून चर्चा आणि मागण्यांचा टप्पा सुरू आहे? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी पुढचा भाग खूप महत्वाचा आहे। आता मला कमेंट मध्ये सांगा, तुमच्या मते EPS 95 किमान पेन्शन 7,500 व्हायला हवी का, की होय की नाही? व्हिडिओ माहितीपूर्ण वाटायला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि MM इन्फो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील मोठ्या अपडेट्ससह पुन्हा भेटूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।